आजची कथा एका साध्या दिसणाऱ्या सवयीमागच्या खोल सत्याची आहे. एका मुलीची सवय होती. ती रोज आरशासमोर उभी राहायची. बराच वेळ स्वतःकडे पाहत राहायची. लोकांना वाटायचं तिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व आहे. पण एक दिवस त्या आरशामागे लपलेली एक छोटीशी पावती सापडली आणि त्या पावतीने सगळ्यांच्या मनातलं चित्रच बदलून टाकलं. आमच्या कॉलनीमध्ये अनन्या नावाची एक मुलगी राहायची. साधी, शांत आणि नेहमी स्वतःमध्येच गुंग असलेली. तिचे केस लांब, डोळे शांत आणि चेहऱ्यावर नेहमी हलकंसं स्मित. पण तिची एक सवय सगळ्यांना खटकायची. रोज सकाळी आणि संध्याकाळी ती घराच्या हॉलमधल्या मोठ्या आरशासमोर उभी राहायची. कधी 5 मिनटं, कधी 10 मिनटं, कधी तर त्याहूनही जास्त वेळ. तिची आई अनेकदा म्हणायची, अनन्या, किती वेळ आरशात बघतेस गं? उशीर होतोय. पण अनन्या फक्त हलकंसं असायची आणि पुन्हा स्वतःकडे पाहत राहायची. कॉलनीमधल्या काही बायकाही बोलायच्या, आजकालच्या मुलींना फक्त स्वतःचं रूप दिसतं दिवसभर आरशात. काही जणी म्हणायच्या, खूपच अभिमान आहे बहुतेक स्वतःच्या सौंदर्याचा. पण अनन्या कधीच उत्तर देत नसे. ती फक्त शांत राहायची, आरशासमोर उभी राहायची आणि काहीतरी मनातल्या मनात बोलायची. तिचा भाऊ रोहन एकदा मजेत म्हणाला, तू आरशाला एवढं काय सांगतेस? तो उत्तर देतो का? अनन्या फक्त हसली. कधी कधी देतो. रोहनला तो विनोद वाटला. पण अनन्याच्या डोळ्यात त्या क्षणी काहीतरी वेगळंच होतं. दिवस जात होते. सवय तशीच चालू होती. शेजारच्या लोकांनी तर तिला टोपण नावच दिलं होतं, आरशाची राणी. एक दिवस मात्र सगळं बदललं. त्या दिवशी घरात साफसफाई चालू होती. अनन्या कॉलेजला गेली होती. तिची आई हॉलमधला आरसा पुसायला गेली. तो आरसा भिंतीला टेकवलेला होता. आईने हलकंसं बाजूला केला आणि तिला मागे काहीतरी कागद दिसला, छोटा, गुंडाळलेला. हे काय आहे? ती स्वतःशीच म्हणाली. तिने तो कागद उघडला. ती औषधांची पावती होती. हॉस्पिटलचं नाव, काही औषधांची नावं आणि तारखा. आईने नीट पाहिलं तर त्या पावत्या अनेक होत्या, सगळ्या आरशामागे जपून ठेवलेल्या. तिच्या मनात प्रश्न उभे राहिले. संध्याकाळी अनन्या घरी आली. नेहमीप्रमाणे ती बॅग ठेवून सरळ आरशासमोर उभी राहिली. काही क्षण ती स्वतःकडे पाहत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, आजही जिवंत आहेस. इतक्यात तिची आई मागून म्हणाली, अनन्या. अनन्या वळली. आईच्या हातात त्या पावत्या होत्या. काही क्षण दोघींमध्ये शांतता पसरली. अनन्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हळूहळू गायब झालं. आईचा आवाज थरथरत होता, हे काय गं? अनन्या काही क्षण काही बोलली नाही. मग ती शांतपणे सोफ्यावर बसली. आई, तुला आठवतं का 2 वर्षापूर्वी मला अचानक खूप ताप आला होता? आई म्हणाली, हो. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता सगळं ठीक आहे. अनन्या हलकंसं हसली. डॉक्टरांनी तुला तसं सांगितलं? मला वेगळं सांगितलं होतं. आईचं हृदय धडधडू लागलं. अनन्या पुढे बोलू लागली, त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझ्या शरीरात एक गंभीर आजार सुरू आहे. उपचार चालू ठेवले तर आयुष्य वाढू शकतो, पण खात्री नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तू आम्हाला सांगितलं का नाहीस? अनन्या शांतपणे म्हणाली, कारण मला तुमच्या चेहऱ्यावर भीती पाहिजे नव्हती. मला तुम्हाला रडताना पाहिजे नव्हतं. ती पुढे म्हणाली, त्या दिवसापासून मी दररोज आरशात स्वतःकडे पाहते. स्वतःला सांगते, आजही जिवंत आहेस, कारण प्रत्येक दिवस माझ्यासाठी भेट आहे. आईला शब्दच सापडत नव्हते. अनन्या हळू आवाजात म्हणाली, लोकांना वाटतं की मी सौंदर्य बघते, पण खरं तर मी स्वतःला आठवण करून देते की अजून मी एक दिवस मिळाला आहे. त्या दिवशी आईने अनन्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पुढचे दिवस बदलले. आता जेव्हा अनन्या आरशासमोर उभी राहिली, तेव्हा तिच्या आईलाही त्या सवयीचा अर्थ कळला होता. ती आरशात स्वतःकडे पाहायची आणि मनात म्हणायची, धन्यवाद अजून एक दिवस दिल्याबद्दल. हळूहळू ही गोष्ट कॉलनीमध्येही कळली. जे लोक आधी तिची थट्टा करायचे ते आता तिला पाहून आदराने हसायचे, कारण त्यांना कळलं होतं की कधीकधी एखादी साधी सवयी जीवनात लढायची ताकद असते. अनन्या आजही रोज आरशात पाहते,
पण आता ती एकटी नाही. तिच्या आईचंही एक वाक्य असतं, आजचा दिवस सुंदर बनवूया. मित्रांनो, आपण अनेकदा लोकांबद्दल पटकन मत बनवतो, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही लढाया चालू असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणून कधीही कुणाची सवय पाहून त्यांचा न्याय करू नका, कारण त्या सवयीमागे कदाचित आयुष्याची चाललेली मोठी लढाई असू शकते. ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.